पहा उतारा, पेपर घ्या पेपर. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक होते. अब्दुल कलाम हे लहानपणापासून चौकस बुद्धीचे होते. प्रत्येक गोष्टीवर माहिती करून घेणे त्यांची त्यांना उत्सुकता असे. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तामिळ हे त्यांचे आवडते विषय होते. बालपणी समुद्रकिनारी खेळताना अब्दुल कलाम उडणारे पक्षी पाहत. त्यांना पाहताना स्वतःची उड्डाण करण्याची उत्कंठ इच्छा त्यांना झाली. म्हणजे स्वतः विमानाचा म्हणजे पक्ष्यांसारखं उडा. यातून त्यांना भावी आयुष्यात रॉकेट निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. 18 जुलै 1980 रोजी अस्सल भारतीय बनावटीच्या SLV-3 या रॉकेटचे यशस्वी उड्डाण कलाम यांनी केले. या यशामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली, म्हणजे कीर्ती प्राप्त झाली. ते या क्षेत्रात अनेक महत्त्वाची संशोधनं करतच होते. पुढे 11 मे 1998 मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणुस्फोट चाचण्या केल्या. त्याचे शिल्पकार अब्दुल कलाम येत होते. असे डॉक्टर अब्दुल कलाम 25 जुलै 2002 मध्ये भारत देशाचे 11वे राष्ट्रपती झाले. ते युवा विद्यार्थ्यांवर प्रेम करत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून ते आवर्जून सहभागी होत. त्यांना प्रेरणा देत मुले आपुलकीने त्यांना कलाम चाचा म्हणत. कोणत्या वर्षी अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले? 2002. अब्दुल कलाम यांच्याविषयी चुकीचे विधान कोणते? अब्दुल कलाम हे बालपणापासून चौकस बुद्धीचे होते, बरोबर आहे. अब्दुल कलाम हे महान वैज्ञानिक होते, बरोबर आहे. अब्दुल कलाम हे उत्तम चित्रकार होते, नाही. अब्दुल कलाम युवा विद्यार्थ्यांवर प्रेम करत, बरोबर. 18 जुलै 1980 मध्ये कोणती घटना घडली? 18 जुलै 1980 मध्ये भारतीय बनावटीच्या SLV-3 रॉकेटचे यशस्वी उड्डाण केले. पुढे पहा, बातमी आहे नगरमध्ये कांद्यास 750 रुपये बाजारभाव. राज्यात सर्वत्र कांद्याचे भाव घसरत चालले असताना नगरमध्ये कांदा कवडी मोल दराने विकला जाऊ लागला आहे. कवडी मोल दर म्हणजे काय रे? अत्यंत कमी किंमत. गुरुवारी नगर बाजारामध्ये झालेल्या लिलावात कांद्यास क्विंटल मागे अवघे 750 रुपये बाजारभाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज. क्विंटल म्हणजे 100 किलोला 750 एवढा कमी दर. वरील बातमी कोणत्या विषयासंदर्भात आहे? आता कांदा म्हणल्यावर कोणाचा? शेतकरी. शेतकरी म्हणजे कुठं काम करतो? शेतात, म्हणजे कृषी. त्याला म्हणायचं कृषी. कृषी म्हणजे शेती. पुढे कांद्याला प्रति किलोस किती भाव रुपये मिळाला? क्विंटलचे 750 रुपये म्हणजे 1 किलोला किती झाला? 100 किलोला 750 रुपये म्हणजे एका किलोला किती झाले? 7 रुपये 50 पैसे. कांदा उत्पादक शेतकरी नाराज का झाले? कांद्याचे भाव घसरल्यामुळे. कमी दर खूप कमी मिळाला. पान एखाद्या वेळेस कोथिंबीरची पेंडी 10 रुपयाला 20 रुपयाला पेंडी. आता काय वेळा ती 1 रुपयाला एक कोथिंबीरची पेंडी घेत नाहीत लोक. म्हणजे एवढं उत्पादन झाल्यामुळे असेही होती कंडिशन. जी घसरले म्हणजे कमी झाली. संवाद पहा, बापरे केवढे हे पाणी वसंत. हो ना, सगळीकडे नुसते पाणीच पाणी झाले आहे. वर्षा म्हणाय. नदीला किती फुगवटा आला आहे नाही? शरद म्हणा. बाबा म्हणत होते पाणी असेच वाढू लागले तर सगळ्यांना गाव सोडावे लागणार 2 दिवसात. हेमंत म्हणाल. अरे ग्रीष्मा तर पुराच्या भीतीने आईबरोबर तिच्या आजोळी गेली सुद्धा. वर्षा म्हणाली. शिशिर, मला पूजेसाठी पाणी मिळेल ना? ग्रीष्माची आई. ए शिशी मामा, पाणी कुठं आहे नळाला? अगं इथे टँकरने पाणी येतं, तेही 4 दिवसातून एकदा. अरे माझ्या लेकीला तर आंघोळीला भरपूर पाणी लागते. ताई, इथल्या लोकांना रोज पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हणजे इथे आम्हाला पाणी करावे लागणार. तर म्हणजे संवादातील लोकांना गाव सोडावे लागण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे? महापुरामुळे. संवादातील ग्रीष्माचा मामा कोण आहे रे? शिशिर. तो शिशी मामा म्हणजे शिशिर. तडीस नेणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तडीस एखादे काम तडीस नेणे म्हणजे पूर्ण करणे, फत्ते करणे. ओके. पुढे आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे? चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. चित्र खानोलकर. प्रशंसा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. प्रशंसाच्या विरुद्ध काय? प्रशंसा म्हणजे एखाद्याची स्तुती करणे, त्याच्या विरुद्ध निंदा. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. लंकेची पार्वती. योग्य विचारले. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री नाही. अंगावर दागिने नसलेली स्त्री. गाजर पारखी म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा नाही. गाजर पारखी म्हणजे कुठलीच गोष्ट त्याला कळत नाही, त्याला म्हणतात गाजर.
गुळाचा गणपती म्हणजे अत्यंत शहाणा मनुष्य नाही, गुळाचा म्हणजे अत्यंत मठ्ठ मनुष्याला, आणि खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चेनी मनुष्य बरोबर आहे. खालीपर्यंत शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. शुद्ध कोणता आहे? महात्म्य पर्याय क्रमांक एक बरोबर आहे महात्म्य. 14वा शरीर या शब्दाचा खाली कोणता शब्द समानार्थी नाही? तनुज. तनुज म्हणजे मुलगा, तनुजा म्हणजे मुलगी, आणि देह काया तनु हे शरीराचे समानार्थी शब्द आहे. खालीलपर्यंत अनेक वचनी शब्द. आता इथं प्रत्येकाचं एक वचन अनेक वचन करायचं. सासू, एक सासू, चार सासवा म्हणजे सासू एक वचन आहे. पिसू, एक पिसू, चार पिसवा म्हणजे पिसू एक वचन आहे. पाखरू, एक पाखरू, चार पाखरे म्हणजे पाखरू कसं आहे? एक वचन. अश्रू, एक अश्रू, चार अश्रू म्हणजे अश्रू दोन्ही याच्यामध्ये येते. एक वचनी पण अश्रूच आहे, अनेक वचनी पण अश्रूच आहे. मग तो इथं मानायचा पण अनेक वचनी आहे. वेगळा कोणता निघेल? अनेक वचनी अश्रू. आता सुसंगत वाक्याचा परिचय. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला टिंबटिंबांनी चालना दिली. लोकमान्य टिळकांनी चालना दिलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. याला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. मग टिंबटिंब गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते, गणेश चतुर्थीला होते, आणि आनंद चतुर्दशीला म्हणजे 14वी तिथी. चतुर्थी म्हणजे 4थी तिथी. तिथी माहिती आहे? प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. चतुर्थीला बसतात म्हणजे 4थ्या तिथीला बसतात. तर आनंद चतुर्दशीला म्हणजे 14व्या तारखेला ते उठतात. मग आनंद चतुर्थीला मूर्तीचे काय होतं? विसर्जन केलं जातं. आपण मूर्ती पाण्यामध्ये सोडतो ना, म्हणजे विसर्जन. भारताने कसोटी मालिका जिंकली या वाक्याचा काळ ओळखा. जिंकली म्हणजे काय झाले? आता क्रिया घटना घडलेली पूर्ण झालेली आहे. जिंकत आहे म्हणजे वर्तमान. जिंकली म्हणजे पूर्ण झाली म्हणजे तो भूतकाळ, आणि जिंकेल म्हणलं की भविष्यकाळ. म्हणजे याच्यावरनं काळ कशी ओळखायची तर हे आपल्या लक्षात आलं. खालील शब्द सर्वनाम नसलेला. नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तुझ्या म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या तर मुलाबद्दल म्हणलं म्हणजे ते सर्वनाम. मामाच्या, आता मामा प्रत्यक्ष नाव आहे ना. मामा कोण व्यक्ती जी आहे त्याला आपण म्हणत असतो मामा, म्हणजे तो नाम आहे. माझ्या, माझ्याबद्दल बोललं म्हणजे माझ्या हे सर्वनाम आहे. तिच्या सर्वनाम आहे. आणि इथं मामा हे नाम आहे, सर्वनाम नाही. त्यामुळं दुसरा पर्याय. खालील जोड शब्दाचा भाग पूर्ण करण्यासाठी पर्यायातून योग्य शब्द शोधा. शेती वाडी, शेतीवाडी याला जोड शब्द वाचलेले असतील तर पटकन येणार आहेत आपल्याला. ओके, चला. खालील वाक्यात वापरलेली विरामचिन्ह पर्यायातून शोधा. होंडा स्वल्पविराम आहे, आंबा स्वल्पविराम, कोबोर, कसारा ही सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे आहे. याच्यात कोणतं वापरले? स्वल्पविराम वापरले. किती स्वल्पविराम वापरले? 3. आणि नंतर शेवटला पूर्णविराम आहे. पर्याय आहे का पूर्णविराम? नाही. म्हणजे पर्याय कुठला ते एकच दिलेला. आता याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम वगैरे दिले असले तरी यातनं ओळखा म्हणलं की एकाच फक्त पर्यायामध्ये येणार आहे. आता स्वल्पविराम आणि पूर्णविराम आहे. पूर्णविराम आहेत का पर्याय? नाही. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द शोधा. जशी गवताची पेंडी तशी केसांची बट असते, जट असते. इथं जट. पुंज कुणाचा असतो? पुंज तारकांचा पुंज असतो. कुंज कुणाचा असतो? वेलींचा कुंज असतो. गाठण कशाची असते? माशांची असते आणि काजूची पण असते. चला, मराठी भाषेत माहिती तंत्रज्ञान वापरले जाणारे इंग्रजी शब्द. योग्य कोणती जोडी योग्य? वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ बरोबर आहे. कीबोर्ड म्हणजे कळफलक, कीबोर्ड म्हणजे कळफलक बरोबर आहे. सॉफ्टवेअर म्हणजे आंतरजाल नाही. आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट म्हणजे आंतरजाल. मग यातलं कोणतं बरोबर आहे? अ आणि ब. तेव्हा पर्याय कोणता येईल? चौथा पर्याय अ आणि ब बरोबर. 25 राजा या शब्दाचा विरुद्ध लिंगी राणी. राजाच्या विरुद्ध लिंगी राणी. आता गणित नाही, गणिताचा आता आपल्याला घ्यायचं.
संदीपने 2.25 लाख रुपयाची खरेदी केली तर ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी घ्या? 2 लाख. आता तुम्हाला तिथे शिकवले, पण काय शिकवले? अकोला अब्ज कोटी लाख अकोला आता इथे शतकाची 3 घरं असतात, इथे 2 घरं, लाखाची 2 घरं. आता 2 लाख लिहा. 2 लाख लिहायच्या वेळेला दशलाख आहे का? नाही. हे 0.2 अशी लिहिलेली, हजाराची 2 घरं, शतकाची 3 घरं, हे 2 लाख. 1 लाख कसे लिहिणार? इथे 1 येणार, लिहिणारे 1 लाख. अर्धा लाख मी 100 लिहिते, 100च्या निम्मे 50 म्हणजे 50,000 झाले अर्धा लाख. पाव लाख 50,000चे पुन्हा निम्मे केले, 50च्या निम्मे 25,000. मग 2.25 लाख म्हणजे 2 लाख आणि पाव लाख हे 2.25. मग कसे लिहिले पाहिजे? हे 2 लाख आणि 25,000 हे एकूण किती झाले? 2,25,000. हे कशा पर्याय क्रमांक कोणता येईल? 2,25,000 पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 1,99,999 या संख्येनंतर लगेच येणारी क्रमांक संख्या खालीलपैकी कोण? आता अगोदर 1 कोटी. आता 1 कोटीचं घर म्हणजे इथं 2 घर असतात, त्यातलं 1 कोटीचं घेतलं. 10 कोटी सांगितलं तर 1 शून्य लिहिलं असतं. 1 कोटी 99,000. बघा, 1,99,000. मग इथं लाखाचं घर सांगितलंय का? नाही. इथं काय केले पाहिजे? 2 वेळा शून्य. 99,000. 99,000 पुढे काय म्हणजे 999. 999. याच्यात नंतर येणार म्हणजे काय केलं पाहिजे? याच्यात 1 अधिक ऍड केला पाहिजे. याच्यात 1 ऍड केला तर काय? 9,10 शून्याचले 9,10 शून्याचले 9,10 शून्याचले 9,10 शून्याचले 9,10 शून्याचले 0 1 0 0 1 अशी काय आली संख्या? 1 कोटी. वाचन करा लगेच. 1 कोटी 1 लाख. 1,99,999 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 1 कोटी 1 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येईल? 3. 7 स्टार 3 7 स्टार 3 स्टार 2 1 7. यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक लिहिला? त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 4,95,000. आता यातला फरक सांगितलं 4,95,000 खाली. आता इथे तुम्हाला 2 पदे स्थानिक किमतीचं शिकवलं. एक सगळ्यात मोठं स्थान आहे, त्याच्यात 1 ऍड करा. 4 त्याच्यात ऍड केला 5 म्हणजे या ठिकाणी 5 आहे. किंवा यांच्यामधला फरक हा 9च्या पटीत असतो. या ठिकाणी जर स्टारच्या खाली गुणा केला तर काय झाली संख्या? 45. हा फरक 9च्या पटीत असतो. या 45ला 9 ने भागलं तर 9 5 म्हणजे 5 आहे. म्हणजे या दोन्ही ठिकाणी काय आहे? 5. नसेल तर पर्याय कट वापरायचे. मग इथे 1 घेतला, त्या 1 ची किंमत होणार आहे 1 लाख आणि या 1 ची किंमत होणार आहे 1 लाख मध्ये 1,000 लाख. 1 लाख मध्ये 1,000 गेले 99,000 गेले. 2 घेतली 2 लाख मध्ये 2,000 गेले 1,98,000 गेले. 3 घेतली 3 मध्ये 3,000 गेले 2 लाख 3 लाखामध्ये 3,000 गेले 2,97,000 गेले. 4 मध्ये 4 गेले तर 3,96,000 गेले. 5 घेतली तर 5 मध्ये 5,000 गेले 4,95,000. 6 मध्ये 6,000 गेले 6 लाखात 6,000 गेले 5,94,000. जे दोन्ही तुम्हाला तिन्ही पद्धती शिकवली की सगळ्यात मोठं स्थान बघायचं, त्यात 1 ऍड करायचा, ती ऍड करायला. किंवा ज्या ठिकाणी स्टार त्या ठिकाणी बाण करा, ही संख्या काय होते? 45. त्याला 9 ने भाग कारण फरक 9च्या पटीत. 45ला 9 ने भाग केला तर 5 होते. 5. चला पुढे सोडून आणली काही शिका. आता पुढे तपासायची तुझी कशी तपासायची? उशीर केला आपण 8ला म्हणजे 8ला बरोबर तरी 5 मिनिटं लेट झालं माझं चालू करा. उद्यापासून नाही, कारण मला 9:30ला उठायचे, मला शाळेत जायचे ना. पुढील प्रश्न पहा. 6 अंकी नाही 29 एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या, एकक स्थानी 5 असणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या यातील फरक. एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती? एकक स्थानी 9 असणारी 2 अंकी 99 आणि एकक स्थानी 5 असणारी सर्वात लहान
दोन अंकी संख्या एकक स्थानी 5 असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या एक कोणती येणार आहे 15. शून्य घेऊन चालणार नाही, 0 5 एकच अंकी झाली म्हणजे दोन अंकी संख्या म्हणजे 15. आणि यातला फरक म्हणजे वजाबाकी करा, 9 5 गेले 4, 9 गेले 8, 84 पर्याय क्रमांक 4. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास किती शिल्लक राहतात? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999, 6 अंकी 9,99,999. ही मोठ्यात मोठी संख्या आहे. पण आपल्याला काय म्हणले त्यांनी? मोठ्यात मोठी समसंख्या. मग काय केलं पाहिजे त्यात? इथे फक्त 9च्या ठिकाणी काय करायचं? समांक घ्यायचा. ही झाली मोठ्यात मोठी समसंख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 1 अंकी मोठ्यात मोठी 9, 2 अंकी 3 अंकी 4 वजा करायचं. कसं काय म्हणले? का समविषय नाही, फक्त मग 4 अंकी मोठ्यात मोठी वजा करायची. वजाबाकी का 8 मध्ये 9 जात नाही, मानाचा 8 9 गेले 9 राहिले, 9 मधनं 10 जात नाही, मानाचा सगळ्या देऊन टाका. 19 मधनं 10 गेले 9 राहिले, 9 मधनं 10 जात नाही, मानाचा सगळ्या देऊन टाका. 19 मधनं 10 गेले 9 राहिले, 9 मधनं 10 जात नाही, मानाचा सगळ्या देऊन टाका. 19 मधनं 10 गेले 9 राहिले, 9 नाही गेले 8 राहिले, 9 9. तर काय आलं? 9,89,000 पहिला पर्याय. आता या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? सगळ्या संख्या एका खाली एक लिहून घे. किती संख्या आहेत? 5 संख्या. 2,38,540. दुसरी आहे 2,38,450. तिसरी आहे 2,38,405. चौथी आहे 2,38,504. 2,38,504 आणि चौथी आहे 2,38,544. आणि या कशा लिहायचे? उतरत्या क्रमाने. हे सगळ्यात पहिल्यांदा मोठं पाहिजे. आता इथं सगळ्यांना बघितलं लाखाचं सांगते कसं भेटलं 2च. हजाराचं 10,000चं पान बघितलं 3 तुलना करता येईल का? हजाराचं बघितलं 8 या तुलना करता येईल का? नाही. मग आता शतकाच असताना याच्यावर तुलना. आता सगळ्यात पहिला मोठी पाहिजे. इथे 5 आहेत, इथे 5 आहेत, इथे 5 आहे. हे 4 या लहान येणार. या तिघांमध्ये आपल्याला सगळ्यात मोठी कोणती? म्हणून शतकाचं 5 नाही, दशकाचं 5 इथे 4 आहे, इथं 0 इथे 4, हे 4 मोठे. या दोघांमध्ये मग आता या दोघांमध्ये तुलना करते. यात मोठी कोणती येते? 544. ही 1 नंबरला आहे सगळ्यात मोठी, त्यापेक्षा ही लहान 2 नंबरला आणि ही 3 नंबरला. आपल्याला काय विचारले? उतरता क्रम लावल्यास मध्यभागी येणार म्हणजे तिसरी संख्या येणार आहे. चौथी 5वी काढत बसायला वेळ घालवायचे कारण आहे का? नाही. मध्यभागी कोणती येणार आहे? 2,38,504 पर्याय क्रमांक 4 आहे. आता सोबतील चौकडी फक्त मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? आता संख्या कोणत्या आहे पहा? 83, 27. आता ही चौकोन आखलेला आहे 7. नंतर आहे 69, 43, 87, 41, 64, 19. याच्या मूळ संख्यांची बेरीज कोणती? मूळ संख्या 83 आहे का? मूळ संख्या आहे. याला मूळ संख्या पाठ. 27 मूळ संख्या आहे का? नाही. 7 आहे का? आहे. 69 आहे का? 23 69. 43 आहे का? आहे. 87 आहे का? नाही. 29 87. 41 आहे का? आहे. 64 आहे का? नाही. 19 आहे का? आहे. यांची बेरीज करायची. 9 1 10 13 27 23 2 1 3 4 7 4 11 8 19. किती येते? 193. पर्याय क्रमांक 2. 22,500. 22,000 आणि 8,000. हे 22,500 म्हणजे 22,500. 18 शतक. 1 शतक म्हणजे किती? आता हे लक्षात येत नाही ना. अकोला आश मध्ये जायचं लगेच. 18 शतक सांगितलं. 1 शतक ही झाली 1 शतक. मग 18 सांगितले म्हणजे 18 शतक म्हणजे किती झाली? 1,800. नंतर काय सांगितले? 325.
300 आणि 100चा पावभाग 100 म्हणजे किती 100, 100चा पावभाग किती होतो 25, म्हणजे 325 म्हणल्यावर कशी मांडली 325 आणि यांची बेरीज बेरीज 0 5 5 0 2 2 8 5 3 8 आणि 8 8 1607 झाले 2 3 4 2 उत्तर काय आहे 24,625 याला काय म्हणतात नाही काय म्हणतात एका मोठ्या शहरातील स्त्रियांची संख्या 9,08,718 पुरुषांची 9,87,569 तर त्या शहराची लोकसंख्या किती तर पुरुषांची आणि स्त्रियांची एकत्र करावी लागेल 9,08,758 स्त्री आहेत आणि पुरुष किती आहेत 9,87,569 आणि एकूण विचारले म्हणजे यांची बेरीज करावी लागेल 9 8 1707 अच्याले 5 हा 1 6 6 6 12 2 अच्याले 7 5 12 हातचा 1 13 3 अच्याले 7 1 8 8 8 1607 अच्याले 8 1 9 9 9 18 म्हणजे किती संख्या लोकसंख्या 18,96,327 पुढे 91,949 मध्ये किती मिळवल्या 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या मग इथं 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या काढायची मग 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती 5 अंकी तर इथे 1 अंकी मोठी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी मोठ्यात मोठी सम पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे इथं एकक स्थानी 8 केलं पाहिजे ही 5 अंकी मोठ्यात होती आणि मग ती काय म्हणले 91,949 मध्ये किती मिळवलं येतात मग 91,949 यातनं वजा करा जी 91,949 याच्यातनं वजा केली की याच्यात किती मिळवलं इथं ते लक्षात मग 8 मधनं 9 जात नाही म्हणत आता घ्या 18 9 गेले 9 राहिले 9 मधनं 5 गेले 4 राहिले 9 9 गेले 0 राहिले 9 1 गेले 8 राहिले म्हणजे किती मिळवावे लागतात 8,049 क्रमांक 4 आता पहा इथं वाचाबाकी दिलेली आहे आता ही आडवी मांडणी की फक्त उभी मांडणी करून घ्यायचो मी 5 हा प्रश्न किती वाचायलाय 36 5 स्टार नंबर टाका तुम्ही तुमच्याजवळ पेपर आहे 8 9 5 स्टार वजा 3 3 6 अंकीच आहे ही पण 6 अंकीच आहे 1 3 स्टार 5 स्टार 2 यांची वजाबाकी केल्या उत्तर काय येते बघा इथे स्टार 1 इथे स्टार स्टार 1 आणि 2 आता कोणता अंक घेतला तर त्या ठिकाणी बघा बरं कोणत्या संख्येला 2 गेल्या 2 राहतील 4 मधनं 2 म्हणजे इथं काय कोणता अंक आला 4 मग आता सगळीकडे 4च येणार स्टार आहे ते सगळीकडे सारखी किंमत 4 मधनं 2 गेले 2 राहिले आता इथं 4 घेतले म्हणजे इथे स्टारची किंमत 4 घेतली 5 4 गेले 1 राहिला 9 5 गेले 4 राहिले 8 4 गेले 4 राहिले इथे 4 3 गेले 1 राहिला 5 गेले 4 राहिले किती सोपं आहे चला पुढे 9 चौकट 8 गुणिले 63 बरोबर 61,714 तर टाच्या जागी कोणता अंक काय ते 9 चौकट 8 गुणिले 63 आणि बरोबर दिलेलं आहे 61,614 आता इथं 63 चा पाढा आपल्याला तयार करावा लागेल मग ते जमेल आता इथं पर्यायकट तुम्हाला पद्धत वापरावी लागेल पर्यायकट पद्धत वापरल्याशिवाय इथं तुम्हाला लगेच काय लागणार कारण हे थोडंसं अवघड गणित आहे त्यामुळे इथं पर्यायकट पद्धत की इथं मी अंक घेतलो तो 7 घेतला हा गुणाकार आपल्याला कसा करावा लागेल पहा मी इथं तुम्हाला रेग्युलरच्या आपल्या पद्धतीने आता इथं दुसरी एक पद्धत असते परंतु ती पद्धत आता वेळ नाही ती शिकवायची आता पेपर चालू याचं उत्तर आपल्याला 61,614 आलं पाहिजे जरा बाजूला ठेवू आणि ते 3 8 24 4 4 2 3 7 21 9 2 23 3 4 2 3 9 27 2
29 दशकाने गुणायचे एक खाली शून्य द्या. पहिले हातचे काट मारा. 6 8 48 8 4 4 6 7 42 4 46 6 4 4 6 9 54 4 आणि मग याची बेरीज करायची. 0 4 4 8 3 1101 9 1 10 6 16 7 4 1 8 2 10 4 1101 उत्तर येते का ते येते. म्हणजे इथं पर्यायगत पद्धत वापरणं गरजेचं आहे. वापरल्यानंतर उत्तर कोणतं येतं ते बघा. एका संख्येला 18 ने गुणले 23 ने गुणले गुणाकार 117 ने वाढतो तर ती संख्या कोणती. पहा 18 ने गुणायचं 18 ने गुणायचं चला पुढे 18 ने गुणल्याने 23 ने गुणले म्हणजे किती जास्त गुणले रे. 18 ने गुणल्याने 23 ने गुणले म्हणजे 5 ने जास्त गुणले. मग गुणाकार जास्त येणार ना. म्हणजे 5 ने जादा गुणलं तर 170 येत आहे. म्हणजे 5 पट वाढली तेव्हा 170 आले. या 5 ने 170 ला भागलं तर काय उत्तर येईल. 5 त्रिक 15 17 15 गेले 2 राहिले 2 वर 20 5 24 ती काय आहे संख्या 34. ती संख्या कोणती आहे 34 आहे. म्हणजे 34 ची 18 पट आणि 34 ची 23 पट केली म्हणजे 34 ची 5 पट वाढली. 5 पट वाढली म्हणजे 34 पंचे 170 ने वाढणार आहे. एवढं सोपं ते असतं. पुढे पहा गीता सव्वा तासात 600 ओळी वाचते. ते एका मिनिटात किती ओळी वाचते. एक सव्वा तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं 60 मिनिटं. मग सव्वा तास म्हणजे किती मिनिटं 90. आणि सव्वा तास म्हणजे 1 आणि पाव. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं 30. पाव तास म्हणजे किती मिनिटं 15. म्हणजे सव्वा तास म्हणजे किती मिनिटं झाली 75 मिनिटं. 600 ओळी 600 ओळी वाचायला 75 मिनिटं लागतात. ते एका मिनिटात किती 75 मिनिटाला म्हणजे याची मांडणी अशी करायला पाहिजे 75 मिनिटाला 600 ओळी एका मिनिटाला x. मांडणी काय x बरोबर 1 गुणिले 600 भागिले 75. 600 गुणिले 1 भागिले 75. आता इथं 75 चा पाडा येत नाही मग संक्षेप करून द्यायचं. 15 ने दिलं तर 15 5 75 15 चौक 60 वरती 0 0 5 ने दिलं तर 85 4 म्हणजे एका मिनिटाला किती ओळी वाचते 8 ओळी वाचतो. सुभाषने वह्याचे 182 बॉक्स आणले. प्रत्येक बॉक्स मध्ये 2 डझन वह्या होत्या. त्या वह्या 336 विद्यार्थ्यांना समान वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळाल्या. एका बॉक्स मध्ये 182 मग 2 पहा 182 बॉक्स आहे आणि एका बॉक्स मध्ये 2 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे किती 2 डझन म्हणजे 24 एवढे आहे. आणि प्रत्येक मुला 336 विद्यार्थ्यांना वाटले म्हणजे भागिले 336 करायचे. इथं गुणाकार करत बसायचं नाही. एका बॉक्स मध्ये 24 वह्या असे 182 बॉक्स म्हणजे एकूण वह्या किती झाल्या 182 गुणिले 24. त्या 336 विद्यार्थ्यांना वाटले म्हणून भागिले 336. याला संक्षिप्त करून द्यायचे. याला भाग घालवायचा आहे. कितीने भाग जाईल बघा बरं 24 ने घालून टाका. 24 1 24 33 मधनं 24 गेले 9 9 वरती 6 घेतले 96 24 96. आता इथं 14 ने भाग द्या. 14 1 14 बाकी राहिली 4 4 वर 2 घेतले 42 14 त्रिक किती आल्या वया ते आहे. किती सोपं आहे बा बरं. गुणाकार वगैरे करत बसायची गरज नाही. एल बरोबर 8 बघा एल बरोबर 8 एम बरोबर 5 आणि एन बरोबर 3 आणि एन बरोबर 5 असेल तर 4L अधिक 8M वजा 2N बरोबर. आता 4L म्हणजे N बरोबर 8 म्हणजे 4L बरोबर काय होईल 4 गुणिले 8 32 अधिक M ची किंमत 3 आहे मग 8M बरोबर 8 गुणिले 3 24 वजा 2N N बरोबर 5 आहे मग 5 गुणिले 10. याच्या अगोदर बेरीज करा तर वजा करा. 4 आणि 2 6 3 आणि 2 5 56 मधनं 10 गेले 6 मधनं 0 गेले 6 5 गेले 4 किती आलं उत्तर 46. पुढे
पटपट लिहून घे. चला 18 अधिक 7 कंसामध्ये वजा कंसामध्ये 23 गुणिले 4 भागिले 11 वजा 3. आता अगोदर भागाकार करायचा पण अगोदर कंस सोडवायला पाहिजे. कंस सोडवल्यानंतर पुढचं करायचं. 18 अधिक 7 25 वजा 23 चोक 92 भागिले 11 मधलं 3 गेले 8. आता अगोदर काय केलं पाहिजे? आता कंस सोडवले. आता अगोदर काय केलं पाहिजे? बघा 92 ला भागायचे 8 ने. आपण पूर्ण भाग करते दशांश चिन्हामध्ये. ओके 92 भागिले 8 आपण असं केलं. 8 एके 8 9 8 गेले 1 राहिला 1 वर 2 घेतले 12 8 एके 8 12 8 गेले 4 राहिले 4 वर आता मनाचा शून्य घेतला आणि दशांश चिन्ह 40 8 45 म्हणजे किती येणार आहे? 11.5. बी याचा हा भागाकार 11.5. आता ही वजाबाकी करायची. हे 25 म्हणजे 25 दशांश चिन्ह शून्य. त्यातनं 11.5 वजा करायचे. अगोदर दशांश चिन्ह गेले दशांश चिन्ह आले. अगोदर 11 पुढे 5 शून्यातनं 5 जात नाही. मानाचा आजचा घ्या 10 5 गेले 5 राहिले 5 मधनं 2 गेले 3 राहिले 2 नाही गेले 1 दशांश चिन्ह गेले दशांश 13.5 4 स्टार 4 स्टार 8 या संख्येष्टाच्या जागी कोणता अंक दिले? 27 ने विभाजित. 27 ने भागले. 27 ची कसोटी काय होते? तर 9 त्रिक 27. 3 ने पण गेला पाहिजे का? एकाच पाड्यामध्ये. आता इथे 27 ची कसोटी काय होईल? तर 27 चा पाडा पाहिला तर ती विषम संख्या लागते. 27 च्या पाड्यामध्ये कधीच समसंख्या येत नाही. म्हणजे इथं सम सॉरी येते 27 चे पाचपदर्शी 27 पदापद एकाडे येते. म्हणजे इथं आपल्याला इथं पर्यायी पद्धत वापरावी लागेल. 0 1 2 3 0 1 2 3. आता 0 वापरला तर बेरीज काय? 8 आणि 4 आणि 4 8 आणि 8 16 आणि 0 घेतले तर 16 जाय का? 3 ने 9 ने नाही. 1 घेतला 1 इथे घेतला तर 4 आणि 4 8 आणि 8 16 आणि हे 2 18 बेरीज येईल जातोय. 2 घेतले तर 4 आणि 4 8 आणि 8 16 आणि हे 2 घेतले तर 16 आणि 4 20 घेतले जाईल का? 2 ने 3 ने नाही. 3 घेतले तर इथे 3 घेतला इथे 3 घेतला 8 आणि 8 16 3 19 3 22 जातोय का? मग गेला का? 3 चे 9 ची कसोटी वापरली तर मग कशी म्हणली नाही जाणार? नाही एका पाड्यात जरी आले तर असं की नुसतं 9 ची कसोटी नाही 3 ची पण कसोटी लागू झाली पाहिजे आणि 9 ची पण कसोटी. अशा काही संख्या आहे 3 ने जातो पण 9 ने जात नाही. बघा ना 21 संख्या 3 ने जातो का? 9 ने जातो का? नाही. म्हणजे दोन्ही पण कसोट्या लागू झाल्या पाहिजे. पुढे पहा खाली पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1/2 3/5 1/8 2/6. याचं दशांश चिन्हात रूप करायचं. 2 दशांश चिन्हापर्यंत जायचं. 1 ला 2 ने भागायचे. 2 च्या पाड्यात 1 नाही. 1 पेक्षा लहान 0 भाग शून्याचा लागला. मानाचा शून्य घेतले 10 झाले. बे 5 10 10 ते 10 गेले 0. पुन्हा मानाचा शून्य घेतला 0 झाले. बे 0 0 2 दशांश चिन्हापर्यंत जाईल. सवय लावायची जरी गरज नसली. आता 3 ला 5 ने घालवायचे. 3 आहे पाड्यात 5 आहे पाड्यात 3 आहे भाग शून्याचा. मला शून्य घेतले 30 झाले. 5 सब 30 मधनं 3 गेले 0. पुढे संपलं. पुन्हा मला शून्य घेतला 0 झाले. 5 0 0. 1 ला भाग 1 च्या 8 च्या पाड्यात 1 नाही भाग शून्याचा. संख्या 1 1 मधनं 0 गेले 1 1 वर पुन्हा मला शून्य घेतले 10
8 एके 8, 10 8 गेले 2 राहिले, 2 वर पुन्हा शून्य घेतले 20, 8 2 16, बस सोडून द्या पुढच्या. इथे 6च्या पाण्यात 2 नाहीये, भाग शून्याचा मला शून्य गेला 20, साहित्रिक 18, 20 मधला 18 गेले 2 राहिले, 2 वर पुन्हा मला शून्य घेतला 20, साहित्रिक 18. आता सगळी 2 2 दशांश चिन्ह आहे. यातला काय विचारलं आपल्याला सगळ्यात मोठा दशांश चिन्ह काढून टाकायची, दोन्ही सगळी दर पुढे. यातला मोठा अंक कोणता? 60 येतोय, म्हणजे हा सगळ्यात मोठा आपल्याला येईल. पुढे पहा, प्राजक्ताने तिच्या जवळ 414 रुपयापैकी 1218 रुपये कीर्तीला दिले, तर तिच्याकडे एकूण किती शिल्लक रुपये राहिले? मग तुम्हाला एक करावं लागेल, 414चा 1218 एवढे कीर्तीला दिले, म्हणजे कीर्तीला दिलेले रक्कम मी. आपल्याला काय विचारलंय? शिल्लक. इथं तुम्हाला पहा दुसरी पण पद्धत सांग. 18 ने भाग घालूया, इथं 6 ने भाग घालूया, 6 दुने 12, साहित्रिक 18, 3 ने इकडे घालूया, 3 एके 3, 4 3 गेले, 1 राहिला, 1 वर घेतले 11, 3 त्रिक 9, 11 9 गेले, 2 राहिले, 2 9 4 24, 3 8 24, 138 जुने 276 एवढे कीर्तीला दिले. मग तिच्याकडे राहिले किती? मग हे 414 होते, त्यातनं कीर्तीला दिलेले वजा करावे लागतील, आणि मग आपल्याला राहिलेली 4 मध्ये 6 जात नाही, मला जात नाही, 14 6 गेले 8, 11 8 गेले, 3 राहिले, 4 3 गेले एवढे. मग त्याऐवजी जर इथे जर आपण असं केलं असतं, 414 म्हणजे 1218, 18 लाखापैकी 12 दिले, राहिले किती रे? 618. इथं जर तुम्ही जर 618 केलं असतं तर गणित हे करावं लागलं नसतं. मग इथे भाग आला 6 एके 6, साहित्रिक 18, 3 एके 3, 1 राहिला, 1 11, 3 त्रिक 9, 11 9 गेले 2, 3 8 24 एवढे शिल्लक पाहिजे. आलं का? हे तिथं आपलं काम हलकं झालं असतं. चला पुढे. एका शाळेतील 756 विद्यार्थ्यांपैकी 1/7 मुले व 2/9 मुली सहलीला गेले, तर सहलीला एकूण विद्यार्थी किती गेले? 1/7 मुले आणि 2/9 मुली यांच्या अगोदर बेरीज करावी. बेरीज करायला काय करावं लागतं? छेद सारखा. याचा छेद सारखा काय होईल? 9 तर 7च्या पाड्यात असणारी संख्या 7 9 63. म्हणजे या 7ची किती पट करावी लागेल? 9 पट. छेदाची 9 पट केली, अंशाची 9 पट 9. इथे नावाची 7 पट करावी लागेल, छेदाची 7 पट केली, अंशाची 7 दुने 14, म्हणजे 14 9 23/63 एवढी मुलं गेली. मग 756 चे 23 आपल्याला सहलीला गेलेलेच विचारले. वर्गात किती राहिले? तर मग वजा करून एक करावं लागलं असतं. 63 मधले ते 23 गेले, म्हणजे 40/63. वर्गात किती राहिले? तर 40/63 काढावं लागेल. आपल्याला विचारले सहलीला, 756 चे 23/63 पट करावे लागेल. संक्षिप्त रूप द्यावं लागेल. भाग घालवावा जातो हा भाग. 63 एके 63, 75 मध्ये 63 गेले, 12 राहतात, 12 वरती 6 घेतले, 126, 63 2 126. संक्षिप्त रूप देत बसत गरज नाही. आणि मग 12 गुणिले 3, 12 36, 6 4 3, 12 24 आणि 3 27, 276 मुलं सहलीला गेलेली आहेत. 95/11 या पूर्णांकाचा पूर्णांक पूर्णांक 95/11, 11 8 88, 95/88 गेले, किती राहिले? 7 आणि छेद आहे 8.7 अंशाचे 11. 12.8 अंश छेद 5 या पूर्णांकाचे लेखन दशांश पूर्णांकात कसे? चला अगोदर अंशामध्ये करा. 12 5 60, 60 मध्ये 8 मिळवले, 68/5 याचं दशांश चिन्हामध्ये करा. 5 एके 5, बाकी राहिली 1 वर 8 घेतले 18, 5 त्रिक 15, 18 15 गेले 3, 3 वर मानाचा शून्य घेतला, दशांश चिन्ह 30, 5 30 काय होतं? आता इथं बेरीज करायची. बेरीज मांडताना एकक खाली एकक, दशक दशक, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह असं मांडा. 65.5 पहिली संख्या आल्या. जरा सुटसुटीत लिहायचं.
दुसरी संख्या लिहिताना विरुद्ध दशांश चिन्ह काय दशांश चिन्ह 6 दशांश चिन्ह 5 5. तिसरी संख्या लिहिताना दशांश चिन्ह आहे 6 दशांश चिन्ह 0 5. चौथी संख्या लिहिताना 0 दशांश चिन्ह 6 5. अशी लिहा मग बेरीज. मोकळी जागा इथं 0 द्या किंवा नाही लिहिलं तरी चालतंय. 5 5 10 5 15 5 अच्च्याले 5 5 10 16 आणि 17 7 अच्च्याले 6 दुने 12 5 17 10 1 18 8 6 आणि 1 7 78 दशांश चिन्ह 7 5. 1 दशांश चिन्ह 2 7 8 मधील 7 या अंकाची स्थानिक किंमत 1 दशांश चिन्ह 2 7 8. आता 1 ची किंमत 1 असते. या 1 ची किंमत 1 आहे. 2 ची किंमत 2/10. 7 ची किंमत 7/100. 8 ची किंमत 8/1000. दशांश चिन्हात 3 घर आहेत 3 शून्य. दशांश चिन्हात हे दुसरं घर आहे 2 शून्य. दशांश चिन्हात पहिलं घर आहे 1 शून्य. इथं दशांश चिन्हानंतर काहीच नाही म्हणजे 1 शून्य नाही 1. आणि दशांश चिन्हामध्ये म्हटलं तरी कसं लिहितात 7 ची किंमत 0 दशांश चिन्ह 0 7. हे उत्तर पर्यायामध्ये असेल किंवा हे असेल. पुढे 51 35 सेंटीमीटर लांबीचे 30 तारेचे तुकडे एकत्र जोडल्या किती लांबीची तार तयार होईल. 35 सेंटीमीटर एक असे 30 तुकडे मी 35 गुणिले पण 30 करा. 35 सेंटीमीटरचा एक असे 30 तुकडे गुणिले 30. 0 लिहून टाका खाली. गणित करायला 35 × 105 एवढे सेंटीमीटर झाले. मग हे पर्यायामध्ये आहे का एवढं नाहीये. याचे मीटर करावे लागते. पण मीटर कसे करायचे सेंटी डेसी मीटर डेका वगैरे पुढे मिली करायची गरज आहे का नाही. सेंटीमीटर 1050 सेंटीमीटर शेवटचा 0 सेंटीमध्ये आला पाहिजे. इथे 5 इथे 10 आणि इथे. आता मीटर मध्ये सांगायचं म्हणजे मीटर नंतर दशांश चिन्ह द्या. किती मीटर झाले 10 मीटर आणि 50 सेंटीमीटर. मग आता 10 मीटर 50 सेंटीमीटर आहे का उत्तरात आहे. पहिला पर्याय 10 मीटर 50. दशांश चिन्हात लिहायचं म्हणलं तर कसं लिहिलं असतं 10 दशांश चिन्ह 5 सेंटीमीटर वरती सॉरी मीटर 10.5 मीटर. मग वरती 0 कुठे गेला. कुठला 0 नाही दिला तरी इथं पुन्हा 2 शून्य दिले 3 शून्य दिले तरी किंमत बदलत नाही. दशांश चिन्हानंतर 5.5 किलोग्राम वजा 6.25 किलोग्राम बरोबर. आता 1 किलोग्राम मध्ये किती ग्रॅम रे 1000. म्हणजे ते ग्रॅमची गरा आकायची. ही गणित सोडवायचं बदला का नाही की गरा आखली की नाही तुम्हाला कधीच चुकत नाही. ग्रॅम किलोग्रॅम ग्रॅम पासून किलोग्रॅम पर्यंत घर आखायची सगळी पण आखायची गरज नाही. आता इथं मिलीचा आपण आठवलं नाही. ग्रॅम डेका हेक्टो आणि किलो काय म्हणले 5.5 किलोग्राम. 1 किलोग्रामचे 1000. अर्धा किलोग्राम म्हणजे बघा 1 किलोग्रामचे ग्रॅम केले किती झाले 1000. अर्धा किलोग्रामचे किती होती 500 ग्रॅम. 5 किलोग्रामचे 250. मग 5.5 सांगितले 10 मधलं 2750 मध्ये झाले किती झाले 9750 ग्रॅम झाले. त्यातनं 6.25 किलोग्रॅम वजा करायचे 6250 वजा करायचे आणि मग राहिले किती. आता 5 गेले 0 7 2 गेले 5 9 6 गेले 3500 ग्रॅम. 1 किलोग्रॅम मध्ये सांगितलं म्हणजे किलोच्या नंतर दशांश चिन्ह किती उत्तर 3 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम. पुढे सांगायचं किलो 3500 ग्रॅम असे उत्तर येईल. 3500 हे उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 14 ग्रॅम मध्ये. किलो मध्ये सांगायचं असतं तर काय झालं असतं 3.5 किलोग्रॅम असे नसतं चाललं असतं. 1.25 तास आणि पाऊण मिनिट बरोबर किती सेकंद. 1 तासाचे किती सेकंद होतात तडाखा तुला ठेव सरळ बस लिहित नाही. 1 तासाचे किती सेकंद होतात 3600 सेकंद.
इथे एका मिनिटाचे 60 सेकंद, मग 60 मिनिटाचे 60 गुणिले 60 3600 सेकंद एका तासाचे झाले. आणि पाऊण मिनिट मागण्याची मिनिटं करू आपण. 1 मिनिट गोंधळ काय होईल आपला, चुका कुठं घडतात. एका तासाची मिनिटं किती, 60 मिनिट आणि पाऊण मिनिट. आता इथं गोंधळ होतो. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद, पाऊण मिनिट म्हणजे किती सेकंद, बरोबर 45. हे 3600 सेकंद एका तासाचे, पाऊण मिनिटाचे 45 सेकंद, म्हणजे एकूण किती होती, 3645 सेकंद होती. काय चुकते, सव्वा तास. एका तासाची 3600, मग पाव तासाची राहिली. पाव तासाची अर्ध्या तासाची किती मिनिट सेकंद होती, 1800. पाव तासाची 900 याच्यात ऍड करायची राहील. मी इथे आपलं उत्तर आता 9 6 1500 5 3 4 4545. पर्याय क्रमांक पहिला. दुपारपूर्व 11:30 नंतर 4:15 तासांनी किती वाजले. दुपारपूर्व 11:30 म्हणजे सकाळचे 11:30, 11 वाजून 30 मिनिट. नंतर 4:15 तास म्हणजे 4 तास 15 मिनिट. किती वाजले याची बेरीज करा. 3 5 5 9 4 3 1 4 11 4 15 15 वाजून 40 मिनिट. हे 24 तासामध्ये झाले. हे 12 तासात काय करायचं, वजा 12. इथे 12 15 12 गेले 3 45. किती वाजले, काय म्हणतात त्याला व्यवहारात, पावणे चार. चला पुढे. 129 दिवस बरोबर किती आठवड्याने किती दिवस. 129 दिवस आहे, त्याचे आठवडे करायचे म्हणजे भागिले 7. 7 1 7 किती राहिले बाकी, 5 9 घेतले 59. 7 8 किती शिल्लक राहिले, 3. म्हणजे 18 आठवड्याने 3 दिवस शिल्लक. दुसरी पर्याय क्रमांक 4. गुरुवारी प्रजासत्ताक दिन आहे, तर 1 फेब्रुवारीला कोणता वार. प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारी. मग कॅलेंडर तयार करायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 26 जानेवारीला कोणता आहे, गुरुवार. गुरुवारी 26 तारीख. जानेवारी महिन्यात किती दिवसाचा बघा, 27 28 29 30. किती दिवसाचा जानेवारी, 31. इथे 1 फेब्रुवारी तारीख आली. आपल्याला 1 फेब्रुवारीला विचारलं 1 फेब्रुवारी कोणता वार आला, बुधवार. 2 दस्ते अधिक 13 डझन बरोबर किती काळ. 1 दस्ता म्हणजे किती, 2 डझन. 1 दस्ता म्हणजे 2 डझन. मग 2 दस्ते म्हणजे 4 डझन अधिक 13 डझन. 4 डझन अधिक 13 डझन किती झाले, एकूण डझन 17 डझन. आणि याचे सुट्टे काय म्हणजे गुणिले 12. 12 7 84. 12 1 12 8 20. किती झाले एकूण कागद, 204. 22 ग्रोस कागद प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन प्रमाणे वाटायचे, तर किती विद्यार्थ्यांना कागदाचे वाटप करता येईल. 1 ग्रोस म्हणजे किती रे, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. 22 ग्रोस म्हणजे 22 गुणिले 12 एवढे डझन होती. आणि एका विद्यार्थ्याला 1 डझन वाटायचं आणि भागिले 1. एका विद्यार्थ्याला 1 डझन. हे डझनामध्येच करतोय ना आपण, सुट्टे करत नाही. 12 गुणिले 24 4 चाले 2 12 गुणिले 24 आणि 2 26. 264 विद्यार्थ्यांना हे कागद पुरणार आहे. 10 रुपयाच्या 5 नोटा व 20 रुपयात 3 नोटा देऊन 5 रुपयाची किती नाणी मिळेल. 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती झाले रे, 50. 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 60. म्हणजे एकूण किती झाले तुमच्याकडं, 110. ते द्यायचे ते तुम्हाला 5 रुपयाची नाणी घ्यायची. म्हणजे काय करावं लागेल, 110 भागिले 5. 5 दुने 10. बाकी राहिली 1 वर 0 घेतला 10. 5 दुने 10. किती नाणी येतील, 5 रुपयाची 22 नाणी येतील.
पुढे पहा, एका औषधाच्या बाटलीची किंमत 27 रुपये 40 पैसे आहे. एका खोक्यात 10 बाटल्या मावतात, अशी 3 खोक्याची किंमत बघा. 27 रुपयाला 27 रुपये 40 पैसे एका खोक्यामध्ये 10 बाटल्या, अशी 3 खोके घेतली म्हणजे किती बाटल्या असणारी 30. त्याला गुणिले 30 करायची, याची किंमत काढायची. शून्य मांडून टाका, हा 1 शून्य, हा 1 शून्य, 2 शून्य मांडून टाका. म्हणजे काय राहिलं 274 गुणिले 3. दशांशाकडे लक्ष द्यायचं. 3 चोक 1200 2 3 7 21 आणि 1 2200 2 3 2 6 2 8 दशांश चिन्ह 2 किती किंमत झाली 822. दुकानदाराने 384 रुपये डझन प्रमाणे 60 चेंडू खरेदी केले. ते सर्व 2400 रुपयांना विकले. तर व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला. 384 रुपये डझन. याप्रमाणे 60 चेंडू म्हणजे 60 चेंडू म्हणजे किती डझन झाले 5. 384 रुपयाला 1 डझन. मग 384 गुणिले 5 केले की आपल्याला त्याची खरेदी किंमत आहे. 384 गुणिले 5, 60 चेंडू म्हणजे 5 डझन खरेदी केले. मी ते 5 चोक 20 शून्य 4 2 45 40 2 42 5 3 15 आणि 4 1920 रुपये खरेदी किंमत. आणि त्याची सगळे चेंडू 2400 ला विकले. 2400 मधनं विक्रीची किंमत त्यातनं खरेदी किंमत वजा केली तर काय विकले शून्यात जात नाही मनात आता घेतात. 10 2 गेले 8, 14 10 गेले 4, काय 480 रुपये का तोटा एवढा नफा. ओके पुढे पहा किती चालले 62. एक वस्तू 1755 रुपयास विकली असता खरेदीचा 1/8 नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत. आता इथं हे समजून घे 1/8 खरेदीचा 1/8 नफा. याचा अर्थ काय मला सांगा बरं. 1/8 याचा अर्थ काय 8 भाग खरेदी 1 भाग नफा. म्हणजे खरेदी किती भाग सांगा मला. खरेदी 7 भाग, खरेदी 8 भाग आणि नफा 1 भाग. मग विक्री किती येईल रे वाघ कुठे त्याला लावायला पाहिजे. नफा होतोय तुम्हाला सांग बरं. 8 रुपयाला घेतलेली वस्तू 1 रुपये नफ्याने विकली म्हणजे 7 रुपयाला विकशील ना. मग विक्री किती पाहिजे विक्री 9 भाग. आपल्याला याच्यामध्ये किंमत दिली आहे काय दिली आहे 1755 रुपये विक्रीची किंमत आहे. म्हणजे कशाची किंमत दिली 9 भागाची. 1755 भागिले 9 केले की काय होणार आहे 1 भागाचा नफा येणार आहे. इथं 7 1 7 पहिले 8 बाकी 8 85 9 81 85 मध्ये 81 4 4 5 45 9 5 55 एवढा नफा होतो. आपल्याला विचारली काय खरेदी किंमत. विक्री मधनं 1755 मधनं 195 रुपये नफा वजा केला ही विक्री आहे आणि यातनं नफा वजा केला तर खरेदी किंमत येणार आहे. 5 5 गेले 0, 5 मधनं जात नाही 15 9 गेले 6 गेले 7 2 गेले 5 एवढी ही खरेदी किंमत. आता एखाद्या हुशार मुलाने ती एका भागाची काढण्याची त्याला आपल्याला काय विचारले खरेदी किंमत विचारली. मी 1755 छेद 9 गुणिले 8 केला असतं तर डायरेक्ट इथं आला असतं. हे करावं लागलं नसतं. पुढे पहा एका गावची लोकसंख्या 1820 आहे. स्त्रियांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 45% असल्या पुरुषांची लोकसंख्या किती. मी पहा 45% स्त्री आहे. पुरुष किती येतील रे पुरुषांची विचारले म्हणलं काय करायचं 55% आकडा काढायचा 45% काढायचा
नाही 1820 चे 55%, 55% म्हणजे 55/100 तेच काढायचं. 1 शून्याला 1 शून्य घालवा. आता इथे अगोदर गुणाकार करा आणि किंवा संक्षिप्त रूप देऊया. 5 ने लावलं 5 दुने 10, 5 एके 5, 5 एके 5. इकडे 2 ने लावलं 2 9 18, 2 91 गुणिले 11 एके 11, 9 99 ने एवढे काय येणार आहेत पुरुष येणार. स्त्रिया काढायची असतील तर त्याच्यातनं पुरुष वजा केली की स्त्री आहे. मुद्दल 7,650, मुदत 3 वर्ष, व्याजाचा दर 10% तर सरळ व्याज किती. आता सरळ व्याजाचं काय सूत्र आहे रे? काय सूत्र आहे? मदत भागिले 100. डायरेक्ट सूत्रामध्ये भरायच्या किंमत. मुद्दल किती आहे 7,650, दर किती आहे 10%, कालावधी किती 3 वर्ष भागिले 100. 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 3 5 15 5, आजच्याला 1 3 18 1 19 9, आजच्याला 1 3 7 21 22. म्हणजे काय झालं व्याज आलं. रास विचारले असते तर मुद्दलामध्ये व्याज ऍड केलं असतं की रास आलं. मोहनने बँकेत दर शेकडा 8 दराने 2 वर्ष मुदतीने 1800 रुपये मुदत ठेवली, तर मुदतीनंतर बँकेतून किती रक्कम मिळेल. इथं व्याज नाही विचारले, इथं काय विचारले रास विचारले. म्हणजे इथं मुद्दल आहे 1800, दर आहे 8 आणि कालावधी आहे 2 भागिले 100. 2 शून्यला घालवा. आता गुणाकार करता 8 44 144 गुणिले 2 288 काय आलं व्याज. बँकेत नुसतं 288 जर चालेल का? मुद्दल पण द्यावं लागेल. 088 088 0 2088 रुपये ही काय आली रास. एवढे बँकेकडनं त्याला मिळते. सोबतच्या आकृतीत काटकोनांची संख्या किती. आता का या आकृती मी काढतो इथे. काटकोन विचारे. इथं काटकोन आहे का? काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोण आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं नाही. इथं नाही. आता इथं आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे 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 मोठा कुठं इकडच्या तिकडं कळत नाही. तिला सांग दाखव पटकन कुठं काटकोन होते. हा बरोबर. मी लक्ष एवढं बांधलेलं नाही. इथं होतोय, इथे होतोय, इथे होतोय, इथे होतोय. मोठा किती 16. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. सोबत आकृतीतून कोणत्या रेषा परस्परांना लंब नाही. पहा O आहे त्या QS PR ला QS रेषा लंब. आता पर्याय पहा. रेषा PR लंब QS. PR ला QS लंब आहे का? आहे. रेषा OS ला RO, OS ला RO लंब आहे का? आहे. तिसरा एक PO ला QO, QO लंब आहे का? आहे. चौथं रेख QO ला लंब OS आहे का? एकच रेषा QO ला OS ही लंब नाही. चला 68. 2 समभुज त्रिकोणाच्या बाजू 7 व 9 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या परिमिती मधला फरक आहे. समभुज त्रिकोण याची बाजू 7 आहे आणि याची बाजू 9 आहे. याची परिमिती किती 7 त्रिक 21. याची परिमिती 27. यातला फरक 27 आणि 21 मध्ये 6.
एका वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 23 सेंटीमीटर, तर त्या वर्तुळाची त्रिज्या एक वर्तुळातनं जाणारी जीवा त्याला काय म्हणतात व्यास. सगळ्यात मोठी जीवा कोणती असते व्यास, आणि त्रिज्या याच्या निम्म्या असते. 23 ची निमपट केली तर किती 11.5 ही त्रिज्या येते. एका सभागृहाची एक भिंत 23 मीटर, दुसरी भिंत 12 मीटर लांबीची आहे, तर त्या आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ किती? आता बघा, एक भिंत 23 मीटर, दुसरी भिंत 12 मीटर लांबी, तर आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ पहा, एक भिंत अशी 23 ची झाली आणि अशी 12 याचा अर्थ लांबी झाली त्या सभागृहाची 23 आणि रुंदी झाली. याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करावं लागतं, लांबी गुणिले रुंदी. 5 त्रिक 36 6 4 3 बाजूने 24 आणि 3 27 276 चौरस मीटर. घडणी तयार केली. आता घडणी तुम्हाला शिकवली का घडणी? मग याच्यामध्ये काय होत असतं, समोरच्या याच्यावरती एक काढ एक सोडून ते पृष्ठ समोरच्या याच्यावरती तुम्हाला येत असतं. जेव्हा 1 5 3 6 2 1 4 5 च्या विरुद्ध कोणते येईल? 5 च्या विरुद्ध 6 1 3 च्या विरुद्ध 2 आणि 1 च्या विरुद्ध 4. आपल्याला विचारले की 3 च्या विरुद्ध कोणते 2. पुढील आकृती बंद पूर्ण करा. काय झाले पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आडवा होता चौकोन तो उभा झाला, पुन्हा आडवा झाला म्हणल्या उभा होणार आहे. पर्याय कट पद्धतीत वापरा. जो उभा चौकोनावरचा पर्याय तिसरा कट होईल. आता पहिल्याच्यात रेषा किती मोजा 8 आहे, दुसऱ्याच्यात किती रेषा आहेत, तिसऱ्याच्यात किती आहेत 6. आता किती राहणार आहेत 5. त्या रेषावर कोणता पर्याय कट होईल, चौथा कट होईल आणि दुसरा बी कट होईल. बरोबर आहे, नाही दुसरा नाही कट होईल. आता रेषा कुठल्या कुठल्या गेले तरी जाताना रेष कुठली जाते कोपऱ्यावरली. मग कोपऱ्यावरली रेष घालवायची म्हणल्यावर तू कुठला येईल पर्याय बघा. कोपऱ्यावरच्या 1 गेली होती, नंतर 2 गेल्या म्हणजे आता 3 कोपऱ्यावरच्या गेलेल्या म्हणजे कुठला येईल पर्याय क्रमांक 2. आता 73 घनाच्या पृष्ठाचा आकार कसा असतो रे, घन आहे चौरस आकार. आणि इष्टकाची तिच्या पृष्ठाचा आकार कसा असतो म्हणजे हे लक्षात तुमच्या शाबास हुशार आहे तुम्ही. रोपवाटिकेतील रोपाचा प्रकार व त्याची संख्या दिली. आणि एक रोप म्हणजे एक चिन्ह दिले म्हणजे किती रोप दिले 33 रोप आहे. आता त्याच्यात पहिल्यांदा 33 गुणाकार करून घ्यायचं का अगोदर गणित सोडून मग गुणिले 33 करायचं हे तुम्ही ठरवा. रोपवाटिकेतील रोपांचा प्रकार व संख्या दिली. प्रश्न काय, रोपवाटिकेतील डाळिंबाच्या रोपांची संख्या किती? काय करायचं अगोदर मोजा चिन्ह. चित्र किती 7, मग 33 गुणिले 7 करा. कोणते उत्तर 200. रोपवाटिकेतील फळ झाडांची रोप किती? फळ झाडांची म्हणल्यावर काय करायचं अगोदर तुम्ही मोजायची. फळ झाड गुलाब आहे का, फळ झाड आंबा आहे का, डाळिंब आहे का, आवळा आहे का, आवळा फळ झाड नाही म्हणतोय श्रेयस आहे. मग फळ झाडांची एकूण संख्या मोजा किती आहे, चित्र किती 14 गुणिले 33. ओके शाबास.